नाशिकच्या तपोवन परिसरातल्या वृक्ष कत्तलीवरून एकीकडे वाद निर्माण झालेला असताना कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन यांनी मोठं वक्तव्य केलं आहे। नाशिकच्या वेगवेगळ्या भागात 15,000 झाडं लावून जगवून दाखवणार आणि त्यानंतर तपोवनातल्या वृक्षांबाबत सगळ्यांच्या संमतीनं निर्णय घेणार असं गिरीश महाजन म्हटलेत। गिरीश महाजन यांच्या या सूचनेनंतर प्रशासनानं काम देखील सुरू केलं आहे। नाशिकच्या वेगवेगळ्या भागांमध्ये आता 15,000 झाडांचं रोपण करण्यासाठी खड्डे देखील खणायला सुरुवात झाली आहे। प्रत्यक्षात या खड्ड्यांच्या एकूणच आकारावरनं आता नवीन वाद निर्माण झाला आहे। आपल्यासोबत पर्यावरणप्रेमी राजेश पंडित आहेत। राजेश शेठ, अनेक वर्ष तुम्ही या संदर्भात काम करता आहात। ज्या पद्धतीचे खड्डे खणले गेलेत त्या खड्ड्यांमध्ये जर अशा पद्धतीनं वृक्षारोपण झालं तर ते झाडं टिकतील असं वाटतं का? नाही, टिकूच शकत नाहीत, कारण झाडांना सुद्धा आहे ना एकमेकाच्या म्हणजे मधून खेळती हवा वगैरे लागते। हे ॲक्च्युली म्हणजे टोमॅटोची वगैरे अशा पद्धतीने लागवड केली जाऊ शकते, पण ज्या पद्धतीने पालकमंत्री साहेब बोलत आहेत तर मला कालपासून असं वाटतं आहे की कुठेतरी तो ॲडमिनिस्ट्रेशन आणि यांच्यामधला कम्युनिकेशन गॅप दिसतो आहे। काल पहिल्यांदा त्यांच्या वक्तव्यात असं आलं की महानगरपालिकेने प्रशासनाने चूक केली वगैरे, सीएम साहेब पण बोलत आहेत। तर हे कुठेतरी त्यांचं कम्युनिकेशन त्यांनी ॲक्च्युअल ग्राउंडवर येऊन प्रत्यक्ष पाहणी करायला पाहिजे, कारण या पद्धतीने जर झाडं लावली तर ते काही उपयोग होणार नाही आहे। परत हा रस्तासुद्धा मोठा होणार, म्हणजे ज्या पद्धतीने झाडं एकमेकाच्या शेजारी लावतात तो एक वेगळा विषय। नंतर उद्या परत आपल्याला हा रस्ता सुलावाईंसारखे लोक वगैरे जर म्हटले की आम्हाला रस्ता मोठा करून पाहिजे तर परत हे पुनर्रोपण हे ॲक्च्युअली लायसन्स टू किल आहे। खरं सांगायचं म्हटलं तर पुनर्रोपणाचं आपलं सगळं रेशो माहिती आहे, किती झाडं जगतात काय होतं। परंतु हे सगळं जे चाललं आहे ना हे अतिशय चिंताजनक आहे साहेब। म्हणजे मी तर ॲक्च्युली सीएम साहेबांना विनंती करेन की तुम्ही फक्त ॲडमिनिस्ट्रेशनकडनं फीडबॅक न घेता तुम्ही प्रत्यक्ष जागेवरती यायला पाहिजे। ज्या पद्धतीनं हे खड्डे खणण्यात आलेले आहेत तर साधारण तुम्ही जर आता हे सगळे खड्डे बघितले तर मध्ये या खड्ड्यांच्या मध्ये काहीच जागा शिल्लक ठेवलेली नाही आहे। मग अशा पद्धतीनं जर या ठिकाणी झाडं लावले तर ते किती वाढू शकतात, किती शक्यता वाटते तुम्हाला? नाही, ह्याच्यात अजिबात शक्यता वाटत नाही आहे, कारण जरी आपण असं धरलं त्या म्हणतायत त्या पद्धतीने मियावाकी फॉरेस्ट वगैरे कुठल्या पण अँगलने जरी घेतलं तर हे प्रॅक्टिकल सोल्युशन्स दिसत अजिबात नाही आहेत आणि याच्यात कुठेतरी चुकतंय, फार चुकतंय हे। साधारण तुमचा जो अभ्यास आहे तो काय सांगतो की झाडं ज्यावेळेला मोठ्या प्रमाणात लावले जातात त्यावेळेला 2 झाडांमध्ये किती अंतर असावं आणि काय काय निगा राखली जावी जेणेकरून त्यांचं जे पुनर्रोपण आहे ते व्यवस्थित व्हावं किंवा नवीन झाडंसुद्धा मोठे वाढावेत? नाही, आता जे आपल्याला म्हणजे समजतंय ते हैदराबादच्या इकडे राजमहेंद्रीला जाऊन वगैरे मोठमोठे झाडं आणणार आहेत, तर हे प्रॅक्टिकली इम्पॉसिबल आहे। 2 मोठ्या झाडांना जर वाढायचं असेल तर त्यांना आपापसात खेळती हवं तर पाहिजे एकमेकांमधनं जायला, आणि त्या झाडाला पण असं कम्फर्ट झोन पाहिजे ना। तुम्ही एकदम गच्च सगळे झाडं लावाल तर काही त्याला मतलबच नाही आहे ना, प्रॅक्टिकली पॉसिबल नाही आहे चंदनजी। या व्यतिरिक्त समजा हे खड्डे बुजून नवीन खड्डे तयार केल्यानंतर हे झाडं वाढण्यासाठी ड्रिपिंग म्हणा किंवा इतर काय व्यवस्था केली पाहिजे? ती तर ड्रिपिंग तर करायलाच पाहिजे, पाण्याची सोय करायला पाहिजे कंटिन्युअसली। त्याला मेंटेनन्स करणाऱ्या लोकांना, ते फक्त कॉन्ट्रॅक्टर ड्रिवन न राहता महिला बचत गट वगैरे यांच्या माध्यमातून जर रोजगार निर्मिती केली आणि त्या झाडाशी घेडाम साहेबांनी केलं होतं मागच्या कुंभच्या वेळेला, त्या पद्धतीने 5 वर्षाचे कॉन्ट्रॅक्ट, झाडं वाढल्यानंतरचे पैसे वगैरे हे सगळं। पहिली गोष्ट तर चंदनजी आम्हाला ही गोष्टच मंजूर नाही आहे की आता नवरा बायकोनी चुकून मुलाला जन्म दिला प्लॅनिंग न करता तर त्याच्यात त्या मुलाची चूक नसते। जे तपोवनचे झाडं जे आहेत ना ती प्रशासनाने लावलेली झाडं ती काढणे हेच मुळात बेसिक कन्सेप्ट मान्य नाही आहे, पण तरीसुद्धा जर या निमित्ताने ती झाडांचा बिलकुल न काढता जरी मोठ्या प्रमाणावर झाडं लावणार असाल तर ते स्वागतार्ह आहे। खूप खूप धन्यवाद। या ठिकाणी पर्यावरणप्रेमींची देखील हीच भूमिका आहे की ज्या पद्धतीचे खड्डे या वृक्षारोपणासाठी खणण्यात आलेले आहेत ते चुकीच्या पद्धतीनं खणण्यात आलेले आहेत। किमान 2 झाडांमध्ये काहीचं अंतर हवं की ज्या माध्यमातून त्या झाडांना हवा उजेड व्यवस्थित मिळू शकेल, आणि त्यामुळे आता या सगळ्या केलेल्या कवायतीनंतर पुन्हा एकदा महापालिका प्रशासनाला हे सगळे खड्डे बुजवून नव्यानं खड्डे बुजवायची वेळ येणार आहे। त्यामुळे किमान पुढच्या वेळेला तरी अशा पद्धतीचा काही उपद्व्याप न करो अशी सर्वसामान्य पर्यावरणप्रेमी नाशिककरांची देखील अपेक्षा आहे। कॅमेरा पर्सन खुशाल पाटीलसह मी चंदन पूजा अधिकारी, TV9 मराठी।
हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.